चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, देऊळ चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळसमग आया रे, आधी कळसमग आया रे, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या गेलो तब देऊळ उडाले, देव पुढे गेलो तब देऊळ उडाले, खेळिया सद्गुरु राजा रे, खेळिया सद्गुरु राजा रे, चिंचेच्या पानावर देऊळ आषाढाची सांगड युग जळतोही, आषाढाची सांगड युग जळतोही, माणसेचा पुत्र मोहना रे, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले, आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले, टांगळ्याने पाठ लाग केला रे, टांगळ्याने पाठ लाग केला रे, चिंचेच्या पानावर जरात
पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण महाराज की राजाधिराज रामचंद्र महाराज महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सच्चिदानंद सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की मंगल मूर्ति मोरया राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। सुख करता दुःख हरता विघ्न हरता असं मंगलाचं मंगल करणारे भगवान गणाधीश मंगल मूर्ती या मंगल मूर्तींचं स्मरण करून त्यांना विनंती प्रार्थना करून भगवान प्रभू राजाधिराज रामचंद्रजींना महारुद्र असलेल्या हनुमंतांना सर्व देवदेवतांना वंदन करून आणि आपल्यासारख्या जिज्ञासू आणि बहुश्रुत असलेल्या श्रोत्यांना प्रेमानं आदराने प्रणाम करून आजपासून श्रावण महिनाभर कीर्तन सेवेला प्रारंभ करतो आहोत। भगवान मंगलमूर्ती रामराय आमच्याकडून सेवा करून घेतील, त्यांनी आमच्याकडून सेवा करून घ्यावी अशी त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना। पुन्हा सर्वांना आदराने प्रणाम करून आपल्या विषयाकडे आपल्याला वळायचं आहे। जय जय चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पायारे, देव पूजे गेलो तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरु रायाने, पाषाणाची सांगड मृगजळ कोणी, पांझेचा पुत्र पोहलारे, आंधळ्याने देखिले बहिर्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला, तो तोंडी हरिणी पाण्यावर आली, मुखाविण पाणी प्याली रे, एका जनार्दनी एकपणे विनवी, हरीच्या नामे प्रभूच्या नामे गावे रे, आधी कळस मग पाया रे, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले। प्रातस्मरणीय पैठण निवासी किंबहुना ज्यांच्या वास्तव्यानं, ज्यांच्या कर्मानं आणि ज्यांच्या तपश्चर्येनं पैठण हे क्षेत्र झालं, दक्षिणेची काशी झाली। त्या नाथ महाराजांचा हा रूपकात्मक असलेला अभंग आहे। साधारणतः 1.5 वर्षापूर्वी दासनगीच्या उत्सवामध्ये मी इथे आलेलो होतो, तेव्हा ह्या ओळीचा विचार, देव कोठे कोडे नाही फार मोठे, या अभंगाचा विचार करताना आपण ह्या ओळींचा विचार केला होता। माझ्या डायरीत तशी नोंद आहे। तेव्हा काय नेमकं नाथांना म्हणायचंय, मुळामध्ये रूपक कळावं लागतं, आणि हे रूपक जर कळलं
बहुना माणूस स्वतःच्या फायद्यासाठी त्या अभंगाचा वापर करतो किंवा त्या पद्याचा वापर करतो, रूप कळलं नाही तो. आणि असे अनेक संतांचे अनेक रूपकात्मक अभंग आहेत. पण ते जर कळले नाही तर, जसं तुकाराम महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे, माय बाप दोघे जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे, भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे, तेनेची पावावे मोक्षपद, रामासी त्यागावे कोसी वधावे, भजन करावे गाढवाचे. तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, दया ज्ञान पाहे गुरु कृपे. आता हा जर अभंग आपण सहज नुसता बोललो तर ज्याला आई बापाचा कंटाळा आहे, आई बाप नको असे वाटतात घरात, तो म्हणतो बुवाने आपल्या फायद्याचं बरंच काही सांगितलं आहे. माय बाप दोघे जीवेची मारावे, काम झालं म्हणाला, डोक्याला ताप नाही. आणि आधार तुकाराम महाराजांचा, चरण धरावे बायकाचे. आई वडिलांच्या पायाला स्पर्श करायला लाज वाटते, पण बायकोचे पाय धरतो. मला जास्त विवेचन करायचं नाही आता या विषयावर. भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे. दुर्दैवानं परदेशात ही अवस्था आहे, पण अजून भारतामध्ये नाही. पण दोघांची लग्न जमत नाहीत ना, हिचंही जमत नाही त्याचंही जमत नाही बहीण भावांचं. जाऊ द्या, कशाला आता बघताय पत्रिका हिंडाहिंडी करताय, आपल्या दोघांचं लग्न लावून टाका, मोकळे व्हा. केवढा अनर्थ माझे. रामासी त्यागावे कोसी वधावे, रामाचा त्याग करा. म्हणजे ज्या अयोध्येमध्ये आज राम मंदिर झालंच पाहिजे अशी सगळ्या भाविकांची जिद्द आणि भावना. तुकाराम महाराज म्हणाले रामासी त्यागावे. मग कोणत्या रामाचा त्याग करायचा? रामा म्हणजे स्त्री, आणि ती स्त्री म्हणजे परस्त्री, तिचा त्याग करायचा आहे. कोसी वधावे, गाईचा वध करा. आम्ही म्हणतो गो हत्या बंदी झालीच पाहिजे, पण महाराज तुकाराम महाराज म्हणाले कोसी वधावे, गाईचा वध करा. काय म्हणायचंय तुकोबांना? गो म्हणजे इंद्रिय, गो पालक म्हणजे इंद्रियांचा पालक, गोत्र म्हणजे आमचं शरीर जे आहे ना, हे जर आपण एक कुटुंब मानलं ना तर अवयव त्याचे गोत्र होता. गात्राची गोत्र म्हणजे गोत्र म्हणजे गो, गो म्हणजे गोकुळ, आणि गोस्ती बघावे म्हणजे इंद्रियांचा त्याग करावा. मी सविस्तर बोलला नाही अभंगावर, आता फक्त एक आउटलाईन त्याला म्हणता सांगून जातोय. भावार्थ कोसी बघावे आणि भजन करावे गाढवाचे. आता गाढवासमोर भजन कोणी करायचं? गाढवानीच ना. मग गाढवासमोर गाढवाने भजन करण्यात काय अर्थ आहे? मग तुकोबराय म्हणाले गाढ वाचे, म्हणून मराठी भाषा अवघड आहे. गाढ वाचे, आपण म्हणतो ना गाढ झोप लागली. गाढ झोप लागली म्हणजे काय? अतिशय शांत सुंदर झोप लागली. गाढ ज्ञान आहे त्याला, म्हणजे काय? खूप ज्ञान त्याला आहे. मग गाढ निद्रा लागणं, गाढ झोपेत असणं, अशी ही वाणी, त्या वाणीनं भजन करावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे. मग आई बाप म्हणजे इथे विषय आहे पुन्हा अहंकार आणि माया. अहंकार आणि माया. चरण धरावे बायकाचे नाही, बा एकाचे. एकाचे पाय धरा म्हणजे एका हरीचे पाय धरा.
भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे. भाऊ म्हणजे भाव श्रद्धा आणि बहीण म्हणजे भक्ती. भाव भक्तीचं लग्न लागलं पाहिजे. देण्याची पावावे मोक्षपद, मग मोक्षपद मिळेल. परस्त्रीचा त्याग करा, रामासी त्यागावे. ओसी वधावे म्हणजे इंद्रिय दमन करा आणि गाढ वाचेन भगवंताचं भजन करा. अशा साधनानं जो राहतो आणि राहील त्याला गुरु कृपेनं ज्ञान प्राप्त होईल. पण हा अभंग समजून घेण्याकरता सुद्धा गुरु कृपेची गरज आहे. हे महत्वाचं आहे. मला मुद्दा हा मांडायचा आहे. कितीतरी रूपकात्मक विषय आपले आहेत, पण भाषा कळली नाही की गोंधळ होतो ना. भाषा कळलीच पाहिजे आपल्याला, आणि जर भाषा कळली नाही तर केवढा अनर्थ भासतो. नागपूरला ज्या वेळेला माझी कीर्तन होती, झाले त्याला बरेच दिवस, त्या नागपूरला एक पड्याळकर नावाचे ग्रहस्थ होते. ते शिवणकाम करायचे. त्यांच्याकडे माझा मुक्काम. माझी कीर्तन महिनाभर संपली. मला आता पुण्याला जायचंय. मी रिझर्वेशन केलं. ते म्हणाले, बुवा तुम्ही जायची घाई का करता? हा म्हटलं, पुण्याला रेकॉर्डिंग, मला रेडिओला मला जायला पाहिजे. जालो 2 दिवसांनी. म्हटलं कशाला, आता महिनाभर राहिलो, पुरं नाही का झालं? बस झालं की आता नाही, पण तुम्ही थांबलंच पाहिजे, तुम्ही थांबलंच पाहिजे. मी त्या वहिनीने म्हटलं, वहिनी आता सांगा तुमच्या मालकांना, झालं महिना आता 5 झाला, आता जातो म्हटलं, आता रिझर्वेशन पण झालंय. अहो बुवा ते म्हणतात तर थांबा ना. म्हटलं नको वहिनी. ते वडाळकर म्हणले, हे बघा बुवा तुम्हाला थांबलंच पाहिजे. म्हटलं कारण? ते म्हणाले, आम्ही तुमची उद्या जोड्याने पूजा करणार आहोत. तुम्हाला सांगतो काम कुठला मला. म्हटलं असं आपण काय केलं जोड्याने पूजा करायची? मी म्हटलं मी काय केलं असं? तर म्हणजे काही केलं नाही म्हणून तर जोड्याने पूजा करायची. मी वहिनीला म्हटलं काय प्रकार काय आहे? ते म्हणाले, आमच्या मुलीचं लग्न झालंय ना, ते नवरा बायको आज यायचे, मग ते जोडप्याने मग तुमची पूजा करणार आहेत. म्हटलं मग जोडपं म्हणा ना, जोडे काय म्हणताय? भाषा कळली नाही की गोंधळ. म्हणून भाषा ही समजलीच पाहिजे. आणि जी भाषा आपल्याला कळते त्याच भाषेविषयी आपण त्यात लक्ष घालावं. मी टीकात्मक बोलतो असं नाही. जसं प्रांत बदलला की भाषा बदलते. 12 मैलावर भाषा बदलली जाते. पण ती भाषा जर कळली नाही ना, तर मग अनर्थ ओढवतो किंवा हसू निर्माण होतो त्याच्यात, आणि मग त्यातून गमती निर्माण होतात. तुमच्या नागपूरकडे हीच पद्धत आहे. धुळ्याला ही पद्धत पाहिजे. धुळ्याला सकाळी बसतो, कीर्तन संपलं, रात्री बसतो पान खात, चहा पी. एवढ्या भाजी आहे. ते मालक पाहिलं, आम्ही घरात पाहिलं, म्हणाले त्या वहिनीला, अगं भाजी आली, भाजी घे. त्या बाईने काही टोपलं घेतलं, पैसे घेतले गायचं, भाजी घेऊन आतमध्ये निघाल्या. ती बाई म्हणजे त्या घरात त्या मालकीन बाई भाजी घेऊन आत निघाल्या. तेव्हा त्या मालकाने विचारलं, भाजी घेतली? म्हणजे घेऊन घेतली. घेऊन घेतली म्हणजे काय? मला काही कळे ना. घेऊन घेतली म्हटलं, का घेऊन घेतली म्हणजे काय? तेवढे हिंदीमध्ये कसं म्हणतात, ले लिया. तसं घेऊन घेतली. मला बरं वाटलं. मी त्यांना हाक माझी वहिनीकडे या म्हटलं, भाजी घेऊन घेतली? तेवढे हो घेऊन घेतली. म्हटलं मग आता टाकून टाका. मुद्दा हा आहे की हा जो एक जीवनामध्ये आनंद मिळतो ना, म्हणून जगामध्ये प्रवास करावा आणि खूप काही आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. प्रत्येकाची भाषा शैली, उच्चार हे वेगळे असल्यामुळे हसण्याचं कारण नसतं. कदाचित ते आपल्या भाषेलाही हसत असतीलच ना. म्हणून रूपक कळावं लागतं. तसं नाथांचं असलेलं हे पद्य, मग नाथांना काय म्हणायचंय हो? आधी भावार्थ बघा, आपल्याला हे पटतंय का हे बघा. आणि जर पटत नसेल
तर त्यातला गूढार्थ काय? चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी फळसमक पाया रे. चिंचेचं झाड सगळ्यांना माहिती आहे, चिंचुके माहिती आहे, चिंचा माहिती आहे, आणि चिंचेचं पान सुद्धा माहिती आहे. एक चिंचेचं पान केवढं असतं? एवढंसं पान, अगदी एवढंसं पान असतं लहानसं चिंचेचं पान. जसं लाडूचं झाड असतं की नाही, असं लहान पान ते चिंचेचं. पण या पानाला सुद्धा नाथांनी महत्व दिलंय. का महत्व दिलं? आणि एवढ्याशा पानावर प्रचंड मोठं देऊळ बांधलं, देऊळ रचिले. एवढ्याशा चिंचेच्या पानावर देऊळ रचलंय म्हणजे पान किती महत्वाचं. आणि बारकाईने आपण अभ्यास करा. प्रत्येक देवदेवतांना, अधिकारी सत्पुरुषांना हे वृक्षाची पानं प्रिय आहेत की नाही बारकाईने पहा तुम्ही. भगवान महाविष्णूंना तुळशी लागते, म्हणजे तुळशीचं पान. शंकरांना बेलाचं पान लागतो, म्हणजे शेवटी वृक्षवल्लीच ना. गणरायाला दुर्वा लागतात, म्हणजे ती पानच ना. नरसिंह सरस्वती भगवान दत्तात्रयांचा अवतार औदुंबर लागतो, म्हणजे ते औदुंबराचं पान. अक्कलकोट स्वामी समर्थ वटवृक्षाखाली आहे, ते वडाचं पान. बारकाईने विचार करा, पण बारकाईने. स्वामी समर्थ कर्दळीवना प्रकट झाले, म्हणजे कर्दळीची पान सुद्धा महत्वाची. आपण ज्या वेळेला काही सण उत्सव करतो ना, त्यावेळेला ऋषी पंचमीची भाजी असते. ऋषी पंचमी, आता गणपती आले पुढच्या महिन्यामध्ये. ऋषी पंचमीची भाजी आमच्या घरात करतात. मी क्षमा मागून बोलतो, मला मुळीच नाही आवडत ती भाजी. ऋषी पंचमीची काय कुठल्या भाज्या एकत्र करून करतात देव जाणे, पण उपवास म्हणून ते करतात, आनंद वाटतो एवढंच. पण मुद्दा हा की पानाला महत्व आहे. मग नाथ महाराज म्हणाले एवढंस चिंचेचं पान, अगदी एकच पान, आणि त्याच्यावर प्रचंड देऊळ रचलं. शिवाय कसं रचलं? आधी कळस मग पाया. कसं वाटतं आपल्याला हे? एकाने सांगितलं वा मंदिर बांधायला सुरुवात झाली आहे. अरे वा, बघायला येतो म्हटलं. बघायला गेलं म्हणजे हे काय? हा मंदिराचा कळस, या भिंती, हा गाभारा. म्हटलं झालं मंदिर छे, अजून पाया व्हायचा आहे ना. म्हणजे पाया न घेता मंदिर झालं? तो म्हणाला होय, आधी कळस मग पाया. काय याचा अर्थ आहे? आणि हे सगळं कळण्याकरता गुरुकृपा लागते. गुरुकृपेनं काय अवस्था होते? देव पूजे गेलो तव देऊळ उडाले. देव पूजे करता गेलोय, देवळात गेलोय, देवळात देवाच्या पूजे करता गेलो, पण देऊळ उडालं म्हणजे देऊळच नाहीसं झालं. देवाच्या पूजेला गेलो आणि देऊळच नाहीसं झालं. खेळी या सद्गुरु राया. हा सगळा खेळ कोण खेळतो? कोण खेळवतो आपल्याला? सद्गुरु. म्हणजे तुला देव पूजेला जायचंय, पण देऊळ उडालंय, आता कर पूजा. कसली करतो ती? म्हणजे सद्गुरु शिवाय हे ज्ञान नाही. पुढे गेले नाथ महाराज. पाषाणाची सांगड मृगजळ रोही. वांझेचा पुत्र पोहला रे. वांझेचा पुत्र शब्द नाथांचा आहे म्हणून वापरलेला आहे. कोणालाही दुखवण्याकरता हा शब्द मी वापरलेला नाही आणि वापरणार पण नाही. पण नाथांचा शब्द आहे, तो आपल्याला बदलता येत नाही. म्हणून
पाषाणाची सांगड मृगजळ रोही. पाषाण म्हणजे दगडाची नाव तयार केली, नौका. प्रचंड मोठा दगड आणला, कारागिरांना बोलावलं, नौका तयार झाली दगडाची. म्हणजे आधीच तो दगड, त्याची केलेली नाव, आणि ती नाव पाण्यात सोडली. आता पाण्यात नाव करायची कशी? कारण पाणी कोणतं? मृगजळ. मग मृगजळ हे सत्य असतं का? मृगजळ म्हणजे पाण्याचा आभास. पाणी आहे असं वाटतं, म्हणून तृषापीडित झालेली हरणी पाण्याच्या आशेनं धावत सुटतं. पण तिथे पाणी नसतंच. मग जिथे पाण्याचा आभास आहे, पाणीच नाही, अशा मृगजळामध्ये ती दगडाची नाव आम्ही सोडलीये पलीकडे जाण्याकरता. मग मला सांगा, दगडाची नाव पाण्यात राहील का? हा एक मुद्दा. मृगजळ म्हटल्यानंतर ते पाणी सत्यच नाही, तर ती नाव सोडायची कुठे पाण्यात? आणि असं जे मृगजळ, त्या पाण्यामध्ये वांझेचा पुत्र पोहण्याकरता उतरला. दुर्दैवानं जिच्या पदरी वांझपण आलेलं आहे, जिला अपत्य प्राप्ती झालेलीच नाही, तिचा मुलगा हा त्या मृगजळाच्या पाण्यात पोहण्याकरता उतरलाय, नव्हे पोहायला लागला. पटेल का आपल्याला हे? मृगजळ खोटं, दगडाचे नाव करणार नाही हे नक्की. आणि हा पुत्र पाण्यात पोहणार कसा? कारण पुत्रच नाही, मुळातच दुर्दैवाने जिच्या पदरी वांझपण आलाय. पण तिला पुत्र होणार कसा आणि तो पोहणार कसा? बघ, नाथांना काय म्हणायचं आहे? याही नाथ पुढे जाऊन म्हणाले, काय अवस्था आहे जगाची, का रूप कसं समजावून घ्यायचं? दो तोंडी हरिणी पाण्यावर आली, मुखाविण पाणी प्याली रे. दोन तोंडाची हरणी, जिला दोन तोंड असतात, दोन तोंड आहे, दोन मुख आहे, अशी हरणी वृषापीडित झालेली पाण्यावर आली. म्हणजे पाणी पिण्याकरता जलाशयावर आली, पण तहानलेली आहे, दोन तोंड आहेत. म्हणजे किती पाणी प्यायला हवं तिने? त्या तोंडाने, त्या तोंडाने. पण ती जेव्हा पाण्यावर आली ना, तेव्हा घडलं काय? मुखाविण पाणी प्याली रे. मुखाचा वापर न करता, तोंडाचा वापर न करता ती भरपूर पाणी पिऊन गेली. काय नेमकं? दोन तोंडाची हरणी. समाजात असलेला हा द्वैत भाव आहे. आणि हे जे द्वैत आहे, हे ज्ञान अज्ञान, सत्य असत्य, खरं खोटं, चांगलं वाईट, भेदाभेद, अपपर भाव, ही जगात वाढत चाललेली प्रवृत्ती. पण ज्या वेळेला गुरुकृपा होते, त्यावेळेला हा द्वैत भाव संपतो आणि मुखाविण पाणी प्याली रे एक अद्वैत सिद्धांत समजला. अद्वैत सिद्धांत कळला, द्वैत भाव नष्ट झाला आणि अद्वैत तत्व कळलं की विषयच संपतो. मग कुठलं पाणी प्यायचं? मुखाविण पाणी प्याली रे म्हणजे द्वैत भाव टाकून दिला आणि ज्ञानरूपी अमृताचं प्राशन केलं. मग ही गुरुकृपेने जी काही सगळी अवस्था होते, पुढे किती प्रगत होते? आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले आणि पांगळ्याने पाठलाग केलाने. आंधळा बघू लागला, आंधळ्याला दिसू लागलं. कुणाला आंधळ म्हटलंय हो? केवळ ज्याला दिसत नाही त्याला आंधळ म्हटलेलं नाही. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन
गेले विसरून खऱ्या देवा. सगळ्यांना आंधळ म्हटलंय कारण तिथे अज्ञान आहे. म्हणून अज्ञान नावाचा अंधकार हा संपला पाहिजे. म्हणजे आंधळ्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली, दिव्य ज्ञान प्राप्त झालं केवळ गुरु कृपेनं. आंधळा बघू लागला म्हणजे काय बघायचं हे त्याला कळतं, काय बघायला पाहिजे हे कळतं. या दोन डोळ्यांनी सगळं जग दिसतं, समोर असलेलं दृश्यही दिसतं, पण ती सगळीच दृश्य बघायची असतात का? म्हणजे नेमकं काय करायचं की त्या आंधळ्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली, ज्ञान दृष्टी प्राप्त झाली, त्याची दृष्टी उघडी झाली गुरु कृपेनं. आंधळ्याने देखील बहिऱ्याने ऐकले, बहिरा सुद्धा ऐकू लागला. कारण आजपर्यंतचे बहिरे कसे होते? निंदा ऐकणारे, स्तुती ऐकणारे, खोटी मिजाज कोणी दाखवली की त्यात बोलणारे आणि ऐकून समाधान वाटणारे. माझ्यावर सगळ्यांचं प्रेम आहे असं ऐकलं की बरं वाटतं. म्हणजे जे ऐकायला नको किंवा ज्या ऐकण्यामुळे दुःख प्राप्त होतं, ज्या ऐकण्यामुळे पश्चाताप प्राप्त होतो, अशी सगळी माणसं ही खरं काय ऐकायला पाहिजे ते न कळल्यामुळे बहिरी ठरली. पण भगवत कृपा झाली, गुरु कृपा झाली आणि गुरु कृपेनं कळलं की ऐकायचं असतं ते फक्त रामरायाचं गुणगान, ऐकायचं असतं ईश्वराचं भजन, आरती, प्रवचन, कीर्तन हे ऐकायचं असतं. निंदा स्तुती ऐकायची नसते. आणि ते त्याला कळल्यामुळे तो बहिरा आता चांगलं ऐकू लागला. म्हणून गुरु कृपा पाहिजे. कारण काय आहे, बहिरे पण असतो आधीच आपल्याला ऐकायला येत नाही, वयोमानाप्रमाणे कधी कधी घडतं. आधीच आपल्याला ऐकायला येत नाही आणि जर ऐकायला आलो तर तिसरंच काहीतरी ऐकतो, तिसरंच काहीतरी ऐकतो, मग मोठमोठ्याने ओरडतो. मी नेहमी एक दृष्टांत कीर्तनात सांगत असतो. बहिऱ्या माणसांची एक तऱ्हाच असते. ते काय करतात, स्वतःला ऐकायला येत नसल्यामुळे ते मोठ्यांनी बोलतात, मोठ्यांनी बोलतात. समजा मला रस्त्यावर कोणी भेटलं, आता मला ऐकायला येत नाही, त्यातून मी मशीन लावले म्हणजे मला जास्तच ऐकायला येत नाही. पण त्याला ऐकायला येत नाही, त्याला असं वाटतं बुवाना पण ऐकायला येत नाही. तो मोठ्याने बोलतो, काय बुवा कधी आला? ओरडायची काही गरज नाहीये, पण त्याला वाटतं बुवाना ऐकायला येत नाही. इथपर्यंत ठीक आहे, पण दोन बहिरे एकत्र आले की हाल होतात. दोन बहिरे जर एकत्र आले तर फार अवस्था कठीण आहे. म्हणून सम दुःखी असतात ना, त्यांनी शक्यतो एकत्र येऊ नये. दोन बहिरे एकत्र येऊ नये. कसं? राजवाड्याकडून एक बहिरा येत होता मंदिराकडे आणि मंदिराकडून एक बहिरा राजवाड्याकडे जात होता. दोघंही बालमित्र, म्हातारे. दोघांनाही ऐकायला येत नाही, दोघंही ठार बहिरे. राजवाड्याकडून आलेला विचारतोय आपल्या मित्राला, काय म्हणतो पण कुठे निघाला? काही कळलं नाही याला, पण असा हात केला ना, कुठे निघाला? त्यांनी अंदाजाने ओळखला, हात केला म्हणजे कुठे निघाला. मी ना सिनेमाला चाललोय. त्यांनी बोलला, त्याला ऐकायला येत नाही. मी सिनेमाला चाललोय, त्यालाही ऐकायला नाही, सिनेमाला चाललाय. तो म्हणाला, असो होय, मला वाटतं सिनेमाला चाललात का काय? आज सिनेमाला चालला होता, पण ऐकायला आलं नाही की पंचायत होती. म्हणून दोन बहिरे एकत्र येऊ नये, दोन शहाणे एकत्र येऊ नये. दोन शहाणे. कारण काय असतो, प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजत असतो. काय कळतं ते मला, काय येतं ते मला, काय ज्ञान असेल ते मला, काय माहिती असेल ती मला. पण त्यांच्यात वादविवाद होतात आणि तक्रारी होतात निष्कारण, काही कारण नसतं. म्हणून दोन शहाणे एकत्र येऊ नये, दोन वेडे एकत्र येऊ नये. दोन वेडे कधी एकत्र येऊ नये. मग तो
वेड्यांचा बाजार आणि वेड्यांचा पसारा होतो. दोन वेडे एकत्र आले की पंचायत होते. पूर्वेकडून एक वेडा येत होता, पूर्वेकडून. मग पूर्वेकडून येणारा वेडा जो होता ना, तो पूर्णपणे दिगंबर होता. एकही वस्त्र त्याच्या अंगावर नाही, पूर्ण दिगंबर. आणि पश्चिमेकडून येणारा दुसरा वेडा, तो वेडाच होता, पण त्यांनी कौपिन परिधान केलेली होती. कौपिन, ज्यांनी कौपिन परिधान केली तो दिगंबर वेडा रस्त्यात भेटला. याने सांगितलं, अरे काय वेडा आहेस का काय? वेडाच वेड्याला वेडा आहेस की काय? म्हणलं काय झालं? रस्त्याने असा दिगंबर अवस्थेत फिरतोस, लोक तुला वेडा म्हणतील ना. म्हटलं मग काय करू मी? अरे खाली कौपिन परिधान कर. म्हटलं कौपिन नाहीये मला. नाही, पहिली माझी घेऊन जा. तू मोठा शहाणपणा केलास. म्हणून दोन वेळे एकत्र येऊ नये, तसं दोन काही एकत्र येऊ नये. अगदी स्पष्ट बोलू का? दोन कीर्तनकार सुद्धा एकत्र येऊ नये. यात काय ते तुम्ही समजा, मला जास्त बोलायचं नाही. जय जय रघुवीर. पण आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले आणि बांगड्याने पाठलाग केला आहे. मग तो बांगडा म्हणजे अधू, पायाला जो अधू असतो त्याला बिचाराला चालता येत नाही. मग तो चालणार कसा? काय इथे नाथांना सुचवायचं आहे? बांगड्याने पाठलाग केला म्हणजे त्याचं बांगडे पण गेलं. त्याचं जे काही म्हणजे शरीराला जी काही व्याधी होती तो अधूपणा त्याचा गेला. म्हणजे काय झालं? त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि अर्धवट ज्ञान संपलं. पांगळा म्हणजे अर्धवट ज्ञान. अर्धवट ज्ञान असलेला पांगळा. आमच्या वडिलांचे एक गुरुजी होते, कराडकर बुवा. कुठले मोठे कराडकर, कराडकर. ते मला एकदा म्हणाले, बाळ तुला काय सांगू? हे जे ढोले बुवा आहेत ना, ढोले म्हणजे मोठे ढोले बुवा, तुमच्याकडे येऊन गेलेले जे ढोले बुवा असतील त्यांचे वडील, ते कराडकर म्हणाले, या ढोले बुवांचं कीर्तन ऐकलं ना की मी लंगडा आहे असं वाटायला लागतं रे. मी लंगडा आहे, पांगडा आहे. म्हटलं काका असं का म्हणता? बघ ना, त्या ढोले बुवांना 1,00,000 आर्या पाठ आहेत, 1,00,000. आणि म्हटलं तुम्हाला? मला फक्त 75,000च पाठ आहे. मग मी लंगडा आहे की नाही? मी पांगडा आहे की नाही? म्हणजे आपलं ज्ञान अर्धवट असणं किंवा कमी असणं, गुरु कृपेनं ज्ञान प्राप्त झालं की मनुष्य भराव वेगानं धावत सुटतो, धावू लागतो आणि मग तो कुणाचाही पाठलाग करतो. म्हणजे ईश्वराच्या मागे जातो, सद्गुरूंच्याच मागे धावत जातो आणि खरं ज्ञान त्याला प्राप्त होतं. एका जनार्दनी एकपणे विनवी, हरीच्या नामे गावे रे. एका जनार्दनी एकपणे विनवी म्हणजे एकपणानं, म्हणजे निश्चितपणानं, खात्रीपूर्वक, आत्मविश्वासानं मी विनंती पूर्वक सगळ्यांना सांगतो की हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर त्याकरता हरीचं नाम घ्या. प्रभू नामस्मरणानं भगवत कृपा होते आणि भगवत कृपेनच गुरु कृपा होते. गुरु कृपा होण्याकरता सुद्धा ईश्वर कृपा लागते आणि ईश्वराचं दर्शन घेण्याकरता सुद्धा गुरु कृपा लागते. असा अन्योन्य संबंध आहे. म्हणून नाथ महाराज म्हणाले की हे जे चिंचेचं पान आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. बाकीचा विषय उद्यापासून आता पुढे बघूया. भावार्थ आपल्या समोर मी आज मांडलाय. काय आहे चिंचेच्या पानावर? काय आहे देवपूजेसाठी गेलो आणि देव उडाले? नेमकं काय म्हणायचंय उद्याला बघूया.